आपण पाहणार आहोत जोड शब्द। या अगोदर एक जोड शब्दाचा व्हिडिओ बनवला आहे। आता हा आहे त्याचा सेकंड पार्ट। जोड शब्द, जोड शब्दांसाठी हे शब्द आपल्याला उपयोगी पडतात। हे अक्षर, हे लेटर्स आपल्याला उपयोगी पडतात। घला GH, छला CHH, जला J किंवा JA, झला JH किंवा JHA। हे अशा प्रकारे तुम्ही मुलांकडून ही क का की पूर्ण म्हणजे हे पूर्ण क ते ज्ञ पर्यंत हे मुळाक्षर तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्या। क ते ज्ञ पर्यंत। क ला इंग्लिश मध्ये काय येतं, प ला इंग्लिश मध्ये काय येतं, फ ला इंग्लिश मध्ये काय येतं, ब ला काय येतं, अशा प्रकारे हे मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्या, ज्यामुळे त्यांना वर्ड्स बनवणं सोपं जाईल। वर्ड्सचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करणं त्यांना सोपं जाईल, मराठी वर्ड्सचं इंग्लिश मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत जोड शब्द। हे पहा, क्लिप। क्लिपची आपण फोड करून घेतली इथं। हे पहा, क्लिपची फोड। आता क्ली, क्ली, क्ल मध्ये काय लपलेलं आहे, दीर्घ ई लपलेलं आहे, म्हणून हे क आणि ल जोड शब्द आहे। यामध्ये लपलेलं आहे दुसऱ्या वेलांटीसाठी काय येते, इथे दीर्घ ई येते, यामध्ये लपलेलं आहे म्हणून याला दुसरी वेलांटी लागलेली आहे, क्ली। आणि हे प, प ला प अशाला असं ठेवलेलं आहे। मग आता इथं क्ल साठी CL घेतलं, दीर्घ ई साठी डबल ई घेतलं, प साठी P घेतलं। क्लिपची स्पेलिंग आहे CLEEP, क्लिप। अशा प्रकारे हे पहा। आता क्लिनिक, क्लिनिक, क्ली, क्ल मध्ये ई लपलेला आहे, रस्व ई लपलेला आहे, म्हणून क्ल ला सेपरेट केलं। यामधला रस्व ई लपलेला इथे लिहिला। परत हे न इथं लिहिलं। न मध्ये पण ई लपलेला आहे, न इथे पहिली वेलांटी करायची तर चुकून दुसरी झालेली आहे। परत इथं न आहे, न मध्ये ई लपलेला आहे, तो ई इथे सेपरेट केला। न ला पहिली वेलांटी येते नी, त्या वेलांटीसाठी काय आहे, रस्व ई, हे इथं वेगळा केला, यामधला काढला, त्यामध्ये लपलेला ई सेपरेट केला, प्लस क, हे क इथं लिहिलं। मग क्ल साठी CL, ई साठी I, न साठी N, ई साठी I आणि क साठी C। अशा प्रकारे क साठी C किंवा K दोन्हीपैकी एक येत असतं। तर आता पहा, हे प्लस मधलं काढून घेतलेलं आहे आणि CL खाली घेतलेलं आहे, I जशाला तशी N असं जशाला तशी, आणि I इथे घेतलेला आहे आणि C। तर क्लिनिकची स्पेलिंग बनली आहे CLINIC, क्लिनिक, क्लिनिक। अशा प्रकारे क्लिनिकची ही स्पेलिंग इथे बनलेली आहे। आता हे पहा, क्लॉग, क्लॉगला सेपरेट केलेलं आहे, इथे फोड केलेली आहे। क्लॉग या शब्दाची पूर्ण इथे फोड केलेली आहे। क्ल प्लस ऑ, क्लॉ, क्लॉ म्हणते वेळेस त्यामध्ये ऑ लपलेला आहे क्ल मध्ये, म्हणून याला काना आणि वरी चंद्र आलेला आहे। तर ह्या क्लॉ मध्ये ऑ लपलेला आहे म्हणून क्ल वेगळं केलं आणि ऑ वेगळं केलं आणि ग इथे घेतलेलं आहे। तर क्ल साठी CL, ऑ साठी O आणि ग साठी G। तर हे पूर्ण स्पेलिंग जोडून घेतलेली आहे CLOG, क्लॉग। हे पहा, क्लोज, क्लोज पण इथे त्याची फोड केलेली आहे, क्लोज, क्लोज म्हणते वेळेस ओ चा उच्चार होतो, म्हणून क्ल प्लस O प्लस ज, म्हणजेच काय, क्ल साठी CL, O साठी O, ज साठी SE आलेला आहे इथे। तर क्लोजची स्पेलिंग आलेली आहे CLOSE, क्लोज। क्लक, क्लकचं आपण इथं सेपरेशन केलेलं आहे, याची फोड केलेली आहे। क्ल, क्ल मध्ये अ लपलेला आहे म्हणून क्ल प्लस अ प्लस क, क्ल साठी CL, अ साठी U, क साठी CK। अशा प्रकारे हे आपण जोडून घेतलेलं आहे। क्लकची स्पेलिंग CLUCK, क्लक अशी झालेली आहे। आता हे पहा, क्ल्यू, क्ल्यूचं सेपरेशन केलेलं आहे, क्ल प्लस U, मग क्ल साठी CL, U साठी UE, CLUE, क्ल्यूची स्पेलिंग झालेली आहे CLUE। आता हे पहा, इथे पुढचे शब्द आहे क्लम्प, क्लम्पची आपण इथे फोड केलेली आहे। क्ल मध्ये अ लपलेला आहे, क्ल प्लस अ प्लस हे म जोडलेला आहे, प ला हे इथे सेपरेट घेतलेलं आहे। क्ल साठी CL आलेला आहे, अ साठी U आलेला आहे, म साठी M आलेला आहे आणि प साठी P आलेला आहे। तर हे याची आपण जोड करून घेतली, यामधला प्लस प्लस काढून घेतला, CLUMP, क्लमची स्पेलिंग झालेली आहे CLUMP। आता क्लॅम, क्ल प्लस ॲ प्लस म, क्ल साठी आहे CL, आय साठी आलेला आहे A आणि म साठी आलेला आहे M। तर याचं आपण जोडून घेतलेलं आहे CLAM, क्लॅम। ह्या क्लॅमची स्पेलिंग CLAM, क्लॅम। अशा प्रकारे स्पेलिंग इथे बनलेली आहे। आता पहा, क्लॉक, क्लॉकचं सेपरेशन केलेलं आहे, क्लॉक, क्लॉ, क्लॉ म्हणते वेळेस क्ल मध्ये
ऑ लपलेला आहे म्हणून क्ल वेगळं केलं आणि ऑ वेगळा केला आणि हे क इथे लिहून घेतलं. क्ल साठी आलेलं आहे CL, ऑ साठी आलेलं आहे ओ आणि क साठी CK दोन्हीही आलेलं आहे. क्लॉक आपण जास्त जोर देऊन म्हणतो म्हणून हे दोन इथे आलेले आहे क्लॉक. तर क्लॉकची स्पेलिंग आलेली आहे CLOCK क्लॉक अशा प्रकारे. परत काय आहे क्लॅम, क्लॅम 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 म्हणते वेळेस ॲचा उच्चार होतो म्हणून क्ल मधला ॲ वेगळा केलेला आहे इथे क्लॅम क्लॅम म्हणते वेळेस ॲचा उच्चार होतो म्हणजे या क्लॅममध्ये ॲ लपलेला आहे म्हणून हे यातलं ॲ इथं वेगळं केलेलं आहे, क्ल वेगळं केलेलं आहे, त्यातलं ॲ वेगळं केलेलं आहे आणि हे म इथे लिहिलेलं आहे. तर क्ल साठी CL, ॲ साठी ए आणि म साठी एम. तर हे पूर्ण जोडून घेतलेलं आहे इथे CLAM क्लॅमची स्पेलिंग होते CLAM. आता हे पहा क्लब, क्लबची स्पेलिंग पहा क्लब 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 म्हणते वेळेस क्लमध्ये अ लपलेला आहे म्हणून ह्या क्ल मधला अ हा इथे सेपरेट केलेला आहे, ह्या क्ल मधला अ इथे सेपरेट केलेला आहे, क्ल वेगळं आणि अ वेगळं केलेलं आहे आणि हे ब इथे लिहिलेलं आहे म्हणून क्ल साठी CL, अ साठी U आणि बी साठी ब सी. तर हे पूर्ण इथे जोडून घेतलेलं आहे. याची स्पेलिंग झालेली आहे CLUB. ह्या क्लबची स्पेलिंग झालेली आहे CLUB क्लब. आता हे पहा क्लिफ, क्लिफचं पण सेपरेशन केलेलं आहे क्लीफ क्लीप क्लीफ क्लीप म्हणते वेळेस ईचा उच्चार होतो म्हणून ह्या क्लमध्ये ई लपलेला होता इथे दीर्घ ई लपलेला आहे ह्या क्लीमध्ये म्हणून क्ल वेगळं आणि ई वेगळं केलेलं आहे आणि फ वेगळं केलेलं आहे. या क्ल साठी घेतलेला आहे CL, दीर्घ ई साठी घेतलेला आय, कधी कधी आय पण घेतला जातो, अपवाद आहे हे आय इथे आणि डबल एफ, फ साठी डबल एफ. क्लिफची स्पेलिंग आहे CLIFF क्लिफ. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जोड शब्द समजले असतील, कसे बनवायचे काय बनवायचे हे समजले असतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.